एवढ्या मोठ्या संख्येनं लांजा आणि राजापूरच्या आमच्या महिला भगिनी या उमेदच्या ज्या आहेत त्या इथे आलेल्या आहेत आणि आपण सगळ्यांनी जी आपली मागणी केलेली आहे की एक स्वतंत्र विभाग शासनाचा या उमेदसाठी असावा ही आपली प्रमुख मागणी आहे आणि त्याचबरोबर अनेकही बाकीही सुद्धा काही तुमच्या मागण्या आहेत पण ही प्रमुख मागणी आपण केलेली आहे। मला नक्की खात्री आहे मागच्या वेळेस सुद्धा आपण काही मागण्या केल्या होत्या आणि त्याच्यावरती सुद्धा आपलं जे सरकार आहे आदरणीय मुख्यमंत्री असू देत किंवा उपमुख्यमंत्री असू देत किंवा ग्रामविकास मंत्री असू देत त्यांनी त्याच्यावरती सकारात्मक विचार सुद्धा केलेला आहे। आता त्याच्यामध्ये काही त्रुटी राहिल्या असतील पण मला असं म्हणायचंय की त्या त्रुटी जेव्हा आपण काम करत असतो तेव्हा त्या सुधारू शकतो पण ऍटलीस्ट आपल्याला त्याचा एक हे पण मार्ग मिळालेला आहे। म्हणून आत्ताची जी तुमची सुद्धा जी काही मागणी आहे ती डेफिनेटली मी सरकार दरबारी मांडेन आणि एक पाऊल तुमच्या बरोबर मी पुढे असेन एवढा शब्द मी तुम्हाला देते। आणि मी सुद्धा एक उमेदची सदस्य आहे, मी सुद्धा उमेदच्या गटामधली एक आहे, त्यामुळे तुमचं जे काही दुःख आहे ते मला सुद्धा माहिती आहे आणि त्यामुळे मी तुमच्या सोबतच असणार आहे। आज आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील यांच्यापर्यंत आणि ग्रामविकास मंत्री गिरीशजी महाजन साहेब असतील यांच्यापर्यंत मी हा विषय मांडेन आणि लवकरच त्याचं उत्तर आपल्याला मिळेल एवढं मी तुम्हाला आश्वस्त करते। धन्यवाद।